नृत्यांगना गौतमी पाटीलच्या वाहनानं 30 सप्टेंबरला पुण्यामध्ये एका रिक्षा चालकाला धडक दिल्याची माहिती आहे। वडगाव पुलाजवळ झालेल्या या घटनेमध्ये रिक्षा चालक गंभीर जखमी झाला होता। दीनानाथ रुग्णालयामध्ये या रिक्षा चालकावर सध्या उपचार सुरू आहेत। पण या संपूर्ण प्रकरणाची गौतमीच्या टीमनं कोणतीही दखल घेतली नसल्याची खंत रिक्षा चालकाच्या कुटुंबियांनी व्यक्त केली आहे। तसंच अपघाताच्या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज देण्यास पोलीस नकार देत असल्याची माहिती या रिक्षा चालकानं दिलेली आहे। एकंदरीत तपासावरनं कोणती पारदर्शकता आम्हाला मिळाली नाही। त्यांनी जो आरोपी जमा केलाय तो ना मला दाखवलाय, ना माझ्या काकांना दाखवलाय, ना माझ्या भावांना, ना आईला दाखवलंय। त्यांनी त्यांची हिट अँड रन त्यासोबतच अल्कोहोल कन्झम्पशन केलेलं होतं आणि तो जो त्यांनी आरोपी तिथे जमा केलेला आहे तो आरोपी आम्हाला दाखवला नाही। तो चुकीचा असल्याची, तो खोटा आरोपी असल्याचा आमचा संशय। आणि त्यावेळी त्या गाडीत गौतमी मॅडमही तिथे उपलब्ध होत्या, त्या उपस्थित होत्या असा आमचा संशय आहे। भोरपासून ते वडगाव पुलापर्यंत सगळे फुटेज पाहिजेत, सीसीटीव्ही फुटेजचे सगळे। आज पेट्रोल पंपावरती गाडी थांबली होती, पेट्रोल पंपावर त्यांनी एका साईडचं आम्हाला फुटेज दिलेले आहे। त्यांनी सगळ्या बाजूने मला फुटेज द्यावेत आणि त्यांचे सगळे कॉल डिटेल्स आमच्यापर्यंत यावेत, फक्त बाकी काहीच नाही। आणि मला संशय म्हणजे आहे ती होती त्या गाडीमध्ये आणि तो ड्रायव्हर ज्यांनी उभा केलाय तो नाहीच आहे।